महत्त्व एका जोडीदाराचं. आवर्जून वाचा. प्रत्येक बायको आवर्जून विचारते आपल्या नवऱ्याला, तू काय केलंस रे माझ्यासाठी? बायकोच्या मनातल्या या प्रश्नावर त्याने खूप छान उत्तर दिलं. नवरा तो नवराच असतो. कितीही रागवला तरी मायेने तोच जवळ घेतो. कधी रागाने बाहेर गेला तरी त्याचे पाय आपोआप घराकडे वळतात. मनातले भाव त्याला डोळ्यातूनच कळतात. किती दुःखी असला तरी सारं गिळून घेतो. कोण आहे तिला आपल्याशिवाय म्हणून एक गजरा घेऊन येतो. नवरा तो नवराच असतो. काळजी का करतेस, मी आहे ना तुला म्हणून किती धीर देतो. साऱ्या अडचणी आपल्या मनात ठेवून बायकोकडे हसऱ्या नजरेने पाहतो. जसं घरावर छत असतं तसंच आपल्या डोक्यावर नवऱ्याचं झाकण असतं. किती सुरक्षित असतो आपण त्याच्या सावलीत. उन्हाचे चटके तो खातो पण सावली आपल्या डोक्यावर देतो. नवरा तो नवराच असतो. आपण 4 अलंकार घालून म्हणतो, मान माझी मंगळसूत्र तुझं, कपाळ माझी बिंदी तुझ्या नावाची. तो कधी म्हणतो का, कष्ट माझे पगार तुझा, शरीर माझं आयुष्य तुझं, जन्म घेतला आईच्या उदरात, पडलो तुझ्या पदरात, तू जीवनसंगिनी म्हणून गोड मानत असतो. नवरा शेवटी नवराच असतो. संसाराचा रथ 2 चाकांवर चालतो, त्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळावा लागतो. एक चाक डगमगलं तर एका चाकावर रथ हाकणं फार अवघड होतं. बायकोशिवाय घराला घरपण नाही, तसंच नवऱ्याशिवाय बायको पूर्ण नाही. तो कळस आहे घराचा, छत आहे परिवाराचा. चटके तो खातो, आपण मात्र सावलीत राहतो. नवरा तो नवराच असतो. आयुष्यातल्या सगळ्या पोकळ्या भरता येतील, पण नवऱ्याची पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही. म्हणून एकमेकांना मायेची हाक द्या, प्रेमाची साथ द्या. जीवन क्षणभंगुर आहे, जगण्याचा आनंद घ्या.